मोहोळ तालुक्यातील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मलिकपेट तालुका मोहोळ येथे भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करून जनतेशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्यांची माहिती घेऊन प्रशासनामार्फत दिल्या जाणाऱ्या मदतीचा आढावा घेऊन मदत वेळेत व व्यवस्थितरित्या पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवत असल्याची खात्री करून घेतली। तरी सांगा ना तुम्हाला तर काय काय मदत लागेल, काय परिस्थिती आहे, काय मदत लागेल। आता 4 वाराबद्दल आमची चर्चा झाली आहे, त्याशिवाय तुमची काय तुम्हाला काय मदत लागेल त्याबद्दल जमीन मध्ये खचले गेली, बांगला बासरा सगळं गेलं। आम्ही काय आम्हाला वाटलं थोडं पाणी आहे म्हणून आम्हाला शाळेवर पाठवलं। ह्यांनी मदत केली, आम्ही गेलो शाळेवर, सगळं वाहून गेलं। ते हातराई पुरतं पांघराई पुरतच नेलं, काहीच नाही राहिलं शिल्लक। ठीक आहे, आता पंचनामा तुमच्या घराचे यांचे पण झालेलं आहे ना। उद्या ना तुम्हाला 2 ते 3 दिवसात 10,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येईल, शासनकडून येईल। पंचनामा झाले 2 ते 3 दिवसात 10,000 रुपये येईल। अजून तुमच्या नुकसान जास्त झालं, बरोबर आहे, नाही ठीक आहे, बरोबर आहे। नुकसान तुमच्या जास्त झालं आहे, त्याबद्दल कुठल्या प्रकारचे हे नाही आहे। शासनच्या धोरणाप्रमाणे 10,000 रुपये मिळेल। आता असू शकते की शासनाने निर्णय घेतला की जास्त त्यामध्ये वाढवणार, पण जिल्हा प्रशासनच्या जे हे आहे ना की आम्ही पंचनामा करून यादी पाठवतो, तो झालाय। कारण 2 दिवसात मला पैसे 10,000 तर किमान मिळेल, 2 ते 3 दिवसात। ठीक आहे, अजून काय हे आहे चाराबद्दल मला ते चर्चा झाली आहे, काय प्रश्न सांगा। आता पाणी चढायला थोडं पाणी चढणार धाराशिव मध्ये अहिल्यानगरमध्ये जेव्हा मोठा पाऊस पडते ना ते आमचे जिल्ह्यात येते, बरोबर आहे। आणि ते पुन्हा आता तिथे मोठा पाऊस आता पडत आहे, आता पाणी वाढत आहे, त्याबद्दल कोणी काहीच नाही करू शकत। एवढेच आहे की तुमची सुरक्षता तुम्ही हे करून थोडा बाहेर निघून द्यायची, थोडं दूर शेल्टर होम आहे। तुम्हाला जेवढे दिवस लागेल तेवढे दिवस मदत आम्हाला सहकार्य केलं, आम्हाला केलंच नाही, खाली बस नाही या लोकांनी पुरवला। त्यांचं मत काय जर खचलेली ना परत मी त्याबद्दल बरेच लोकांची घरे पडलेली आहे, त्याबद्दल नक्की शासन काहीच नाही काहीच त्यामध्ये निर्णय घेणार आहे।